नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। ज्या वेळेस माणसाने सावध व्हावं त्यावेळेस माणूस सावध होत नाही। महिला मंडळ शांत व्हा आता, माझ्याकडे बघा। नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। माणसाने ज्या वेळेस सावध व्हावं, ज्या वेळेस परमार्थ करावा त्यावेळेस माणूस सावध होत नाही, परमार्थाला लागत नाही। बघा आपल्याला ब्राह्मण देवतांनी सुद्धा सांगितलं होतं सावध व्हा। केव्हा? लग्न। झोपले का तुम्ही? नाही ना? केव्हा? सावधान झालेत ना? केलं होतं का नाही आपल्याला सावध? तरी सुद्धा आपण सावध झालो नाही। ज्या वेळेस माणसाने परमार्थ करावा त्यावेळेस माणूस परमार्थ लागत नाही, संसार करतो। बघा प्रत्येक वर्षी आपल्या जीवनाला आपल्या देहाला वळण भेटत असतं। तुम्ही म्हणताल कसं? ऐका, 10 वर्ष बालपण, 10 वर्ष आपले कशामध्ये जातात? 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान। 20 वर्षामध्ये माणूस काय करतो? झोपले का काय? काय करतो माणूस 20 वर्षामध्ये? काय करतो? मी सांगू का? व्यसन करतो, दारू पितो, गुटखा खातो, बरोबर का नाही? तरुणपणी माणूस काय करतो? व्यसन करत असतो, परमार्थाला लागत नाही। 20 वर्षाच्या नंतर किती येतात? 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती। 30 वर्षामध्ये आपलं काय होतं? लग्न होतं। आपल्या पाठीमाग कोण कोण फिरत? दारा पुत्र। कोण? पुत्र नाही, पुत्र म्हणजे मुलगा, दारा म्हणजे पत्नी। आपल्या पाठीमागे फिरत असतात। दारा पुत्र मागे फिरती, त्यावेळेस आपल्या संसारामध्ये पाठीमागे फिरत असतात। त्या वेळेला देखील आपण सावध होत नाही। 30 वर्षाच्या नंतर किती येतात? 40। 40 वर्षामध्ये आपल्या बरोबर काय घडतं? ऐका, 40 वर्ष झाली, डोळा 40 आली। डोळ्याला काय लागतं? चष्मा म्हणजे तुम्ही लावलाय तो नाही, संसाराचा चष्मा, त्या मायेचा चष्मा आपल्याला आपल्या डोळ्याला लागतो, आपल्याला दुसरं काहीच दिसत नाही। 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूरानी जवळी, सावध सावधान वाचे वदा नारायण। 40 वर्षामध्ये देखील माणूस सावध होत नाही। महिला मंडळ 40च्या नंतर किती येतात? 60 नाही, 50। 50 वर्ष झाली, 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती। पंक्ती कळतात का? काही काहींच्या पंक्ती उठतात, परमार्थ कळत नाही। 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती। 50च्या नंतर केस कसे होते? मोठ्यानं बोला, कसे? पण माणूस लय हुशार, पांढरे केस झाले तर काय करतो? काळे करतो, डाय करतो, डाय, बरोबर का नाही? काळे करतो। पण लोक लय हुशार, काळे झाले की लाल मेहंदी लावतात, लाल झाले का पिवळे, पिवळे झाले का आता फक्त हिरवे राहिले। पण माणसं लय हुशार हो। बरं डोक्याला मेहंदी लावतात ते योग्य वाटतं, पण मिशीला पण 50 वर्षामध्ये एका 50 नंतर 50 झाले की असा संदेश दिलेला आहे या केसांनी, एका एकांतात जा, परमार्थाला आळवा, भजन करा, चिंतन करा, पण माणूस जात नाही। 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्यासी म्हातारा म्हणती। मला सांगा 50च्या नंतर किती येतात? 60। 60 वर्षामध्ये आपल्या बरोबर काय घडतं? ऐका, 60ची बुद्धी नाठी। बुद्धी कशी होते? घरामध्ये जे तरुण लोक असतात ते म्हणते आमच्या म्हाताऱ्याला काही कळत
नाही. ज्या वेळेला या म्हाताऱ्याला कळत होतं त्यावेळेस हे म्हातारा मंदिरातले लाईट काढायचं आणि मग घरामध्ये लावायचं. ज्यावेळेस चांगली बुद्धी असते त्यावेळेस माणूस व्यसन करतो, वाईट काम करत असतो, परमार्थाला लागत नाही. ज्या वेळेस आपले हातपाय काम करतात, गुडघे काम करतात, त्यावेळेस माणूस पंढरपूरला जात नाही. आणि ज्या वेळेला घरामध्ये आपण बसून राहतो, पडून राहतो, त्यावेळेस त्या म्हाताऱ्या माणसाला वाटत असतं की पंढरपूरला आपण जावं. पण त्यावेळेला गुडघे विठ्ठल विठ्ठल म्हणते. जाता येतं का? नाही. साठीची बुद्धी नाठी मग हात आली काठी, वस वस लागी काठी, वस वस लागी पाठी, त्या सिंहासाती गारठी, सावध सावधान वाचे वदानारायण. 7च्या नंतर किती येतात? 17ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैनवान. 70च्या नंतर किती येतात? आता माणूस इतकाच जगतो. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. काय होतं? माणसाला वाटतं मी गाडी घेतली, बंगला घेतला, पण या सगळ्या गोष्टी माझ्याकडे असून देखील मी अपयशी ठरलो. त्याचं कारण असं असतं की ज्या वेळेस माणसाने स्वतः करता जगावं, परमार्थ करण्याकरता जागं व्हावं, त्यावेळेस माणूस कुणाकरता जगत असतो? बायका मुलांकरता जगत असतो. परमार्थ त्याला आठवत नाही. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविन मछली जैसी, जीव होतो का सवीसा, सावध सावधान वाचे वदानारायण. विठ्ठला या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडण्याच्या अगोदर तातडीने परमार्थाला लागा. संत म्हणतात हे शरीर तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. जगामध्ये सगळ्या गोष्टी परत मिळतील पण हे शरीर मिळणार नाही. एखादा व्यक्ती गेला की पुन्हा दिसतो का? हो का दिसतो? तुम्ही बोलत का बरं नाही? बरं भाषा कळत नाही का माझी? हा बाबा, लोक काय म्हणतात? शिव बदललं की भाषा बदलते, बरोबर ना? आमच्या तिकडे मेल्यानंतर माणसं जाळतात. इथं कसं आहे? असंच आहे का? आमच्या तिकडे झोपल्यानंतर डोळे लावतात. मावशांनो, काही काही लोक असे डेंजर राहते, झोपले तरी डोळे उघडेच राहते. विठ्ठला बघा, जगामध्ये सगळ्या गोष्टी मिळतील पण हे शरीर मिळणार नाही. पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भार्य पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. ऐका, एखादा आपल्या जवळचा मित्र आहे आपला आणि त्याचं भांडण झालं, पुरुष मंडळ, तो सोडून गेलाय, दुसरा नका का बोला ना, दुसरा भेटतो मिळतो, बरोबर का नाही? धन गेलं तर पुन्हा कमवता येईल, बरोबर ना? एक पत्नी सोडून गेली तर वाटूळ होईल. बरोबर आहे त्यांचं उत्तर, एकदम बरोबर आलं, कारण दुसरी भेटणार नाही आता. विठ्ठला हे आयुष्य खूप अवघड आहे. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया, क्या किया रे जिसे पाला था उसको तो खो दिया रे, पाला था उसको तो खो दिया रे, जिसे पाला था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृति छोड़ा पिता है शराब रे, भगवान को नाम को छोड़ दिया है. अमृति छोड़ा पिता है शराब रे, भगवान को नाम को छोड़ दिया. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया, क्या किया रे
जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया या शरीराची किंमत माणसाला अजून देखील कळालेली नाहीये. देवाने एवढं सुंदर शरीर आपल्याला दिलंय, देह आपल्याला दिलंय कशा करता. देवी दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने एवढं सुंदर शरीर आपल्याला दिलंय कशा करता. भजन भजन आपण भोजन गोमटा केला. औट हात का मानव देह अल्लाने तुझा दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझा दिया. हाजी खाया पिया सुख से सोया नहज जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नहज जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया ये मेरा वो मेरा जिंदगी भर मिलाया. राम भजन नहीं किया सब काया खोया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया खोया ना जमाना खोया वा औट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. या शरीराची माणसाला किंमत कळाली का बाबा. झालं 1.5 तास होत आला तसं मी ओळलं ते पण कोणी टाळ्या वाजवल्या का नाही. या शरीराची किंमत माणसाला कळाली नाही हो. माणसाला वाटतं संसारामध्ये हा माझा आहे तो माझा आहे, पण ऐका मेल्याच्या नंतर कुणी आपलं नाही हो. सुख के सब साथी दुख में ना कोई. सुख के सब साथी दुख में ना कोई. जीवन आनी जानी छाया झूठी माया झूठी काया. फिर काहे को सारी उमरिया बाबा की घट दी दोई. सुख के